नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राज्यामध्ये महायुती सरकारकडून कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अनुषंगाने पनवेल महापालिकेत कार्यक्षेत्रातील तळोजा औद्योगिक वसाहत तसेच विविध बँकांमध्ये युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत औद्योगिक वसाहतींमधील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच विविध बँकेच्या प्रतिनिधींची मुख्यालयात आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी उपायुक्त संतोष वारुळे, बाबासाहेब राजळे, समाज विकास अधिकारी स्वप्नाली चौधरी, DNULM व्यवस्थापक विनया म्हात्रे, नवनाथ थोरात, बिल्डर असोसिएशनचे सदस्य, क्रीडाई संघटनेचे सदस्य, औद्योगिक वसाहतींमधील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बैठकीत आयुक्तांनी PM स्वनिधी अंतर्गत बँकांनी लाभार्थ्यांना सहकार्य करण्याबाबत सूचित केले. तसेच पेंडिंग प्रकरणाबाबत बँकांना माहिती देऊन त्यांना या योजनेचा लाभ देण्याबाबत सूचना दिल्या. पनवेल शहराला उद्यानाचे शहर बनवण्याच्या दृष्टीने बँक, औद्योगिक वसाहतींमधील विविध कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून सहकार्य करण्याबाबत आयुक्त मंगेश चितळे यांनी आवाहन केले. पेण तालुक्यातील दादर गावातील शाळेत शिकणाऱ्या 3 अल्पवयीन मुलींची छेडछाड करणाऱ्या 2 परप्रांतीयांना गावातील महिलांनी बेदम चोप देऊन डांबून ठेवले होते. दादर सागरी पोलीस वेळेत घटनास्थळी हजर झाल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान पोलिसांनी दोन्ही परप्रांतीय आरोपींना अटक केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींची छेडछाड प्रकरणे सुरू असतानाच दादर गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात फिर्यादीची मुलगी आणि तिच्यासोबत शाळेत शिकणाऱ्या अन्य 2 अल्पवयीन मुलींची परप्रांतीय आरोपी अखिलेश श्यामजी सैनी आणि मुनुकुमार त्रिभुवन चौहान यांनी त्यांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने मोबाईल तसेच चॉकलेट दाखवून अश्लील हावभाव करून छेडछाड केली. हा प्रकार अल्पवयीन मुलींच्या नातेवाईकांना तसेच गावातील महिलांना समजताच त्यांनी दोन्ही परप्रांतीय आरोपींना पकडून बेदम चोप देत डांबून ठेवले. याबाबत दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गुरुनाथ विषय करत आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष नेतृत्वाने माजी आमदार दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देऊन राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी दिली असून त्यांनी मुंबईत विधान भवनात आपला उमेदवारी अर्ज सादर केल्याने भाजप रोहा तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकूर आणि युवा मोर्चा रोहा तालुका सरचिटणीस मोरेश्वर म्हात्रे यांनी धैर्यशील पाटील यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी धैर्यशील पाटील यांनी नागोठण्यातील कार्यकर्त्यांनी माझी घेतलेली भेट शुभ संकेत असल्याचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल नागोठणे शहर तसेच विभागातील भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. उरण तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींना क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. हा कार्यक्रम उरण पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी उरण तालुक्यातील घारापुरी, गोवठणे, भेंडखळ, सार्डे, वशेणी, पुनाडे या 6 ग्रामपंचायतींना क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र एटकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब काळेल, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, सहाय्यक गटविकास अधिकारी संतोष सिंग डाबेराव या सर्वांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधींची प्रतिकृती, सन्मानपत्र आणि तुळशी वृक्ष देऊन गौरवण्यात आले. विसुंबे ग्रामपंचायतीमध्ये स्वयं फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी घनकचरा व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ तथा श्री आस्था महिला बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा अश्विनी बोरुडे यांनी या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वयं फाउंडेशन आणि विचुंबे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वयं फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश पावसकर, संचालिका अमृता ढवळे,
भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर, सरपंच प्रमोद भिंगारकर यावेळी उपस्थित होते। या कार्यशाळेत अश्विनी बोरुडे यांनी घनकचरा व्यवस्थापनाचे गांभीर्य, त्याची निर्माण झालेली गरज आणि घनकचरा व्यवस्थापनामध्ये घर सांभाळणाऱ्या गृहिणींचे महत्त्वपूर्ण योगदान या विषयावर विस्तृत माहिती दिली। तसेच घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरण या अत्यंत अभिनव संकल्पनेबाबत उपस्थितांना अवगत केले। जवळपास 8 दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा एकदा आभाळाकडे लागले आहेत। भात शेतीमधील ओलावा कमी होऊ लागल्याने सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। उकाडा वाढल्यामुळे ऑगस्ट महिन्यात ऑक्टोबर हीटचा अनुभव रायगडकर घेत आहेत। हवामान खात्याने यावर्षी समाधानकारक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता। 7 जूनला मृग नक्षत्राचा पाऊस सुरू झाला, त्यामुळे सारेच खुश होते। हवामान खात्याचा अंदाज देखील खरा ठरत होता, मात्र त्याने पाठ फिरवली। अखेर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जी सुरुवात केली ती अविश्रांत मुसळधार बरसत झाली। या पावसाने नदी, धरणे, विहिरी तुडुंब भरल्या, त्यासोबत नुकसान देखील केले। पावसाचा रुद्रावतार पाहून 26 जुलै 2005 ची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात होती। त्यानंतर अधूनमधून पाऊसधारा कोसळत होत्या, पण मागील 8 दिवसात वातावरण बदलले असल्यामुळे ऐन ऑगस्टमध्ये ऑक्टोबर हीटचा अनुभव रायगडकर घेत आहेत। माथेरानचे सामाजिक कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी माथेरानची वनसंपदा टिकावी, वृक्षतोड होऊ नये आणि माथेरानचे निसर्ग सौंदर्याने नटलेले पर्यावरण अबाधित राहावे यासाठी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मंत्रालयात जाऊन भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन सादर केले। यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माथेरान पर्यटन स्थळ हे हिरवाईने नटलेले एक सुंदर ठिकाण आहे। हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात येथे निवांत भटकंतीसाठी पर्यटक या ठिकाणी येतात। येथील वनसंपदा टिकवून ठेवण्यासाठी आणि येथील पर्यटन वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली। केंद्रीय कॅबिनेट मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासोबत JNPA बंदर कामगारांच्या वेतन कराराविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे। मंत्री सोनोवाल यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण येथे दिलेल्या भेटीचे औचित्य साधत भारतीय पोर्ट आणि डॉक मजदूर महासंघाचे महामंत्री सुरेश पाटील, ज्ञानेश्वर सोनावणे, अनिल चिर्लेकर यांनी देशातील बंदर कामगारांची वेतनवाढ, पे फिटमेंट आणि कॅफेटेरिया भत्ता याविषयी सकारात्मक चर्चा केली। तसेच तशा अर्थाचे सविस्तर निवेदन देऊन बंदर कामगारांचा होऊ घातलेला वेतन करार लवकरात लवकर पूर्ण करावा अशी विनंती केली। वेतन करार लवकरात लवकर व्हावा म्हणून मंत्री महोदय आश्वासक असून त्याबाबतीत सर्व फेडरेशनसोबत 27 ऑगस्ट 2024 रोजी इंडियन पोर्ट्स असोसिएशनच्या दिल्ली ऑफिस येथे बैठक बोलावण्यात आली आहे। नेरूळवरून मीटिंगसाठी निघालेले 2 मित्र सकाळपर्यंत घरी पोहोचले नाहीत। मोबाईल बंद असल्यामुळे कुटुंबाने GPS ची तपासणी केली असता गुरुवारी त्यांची कार एक्सप्रेसवेवर पालीफाटा एक्झिटवर उभी होती। कारच्या मागून गोळीबार केल्यामुळे काचा फुटल्या होत्या, तसेच रक्त सापडले आहे। मात्र कारमधील दोघेही मित्र गायब आहेत। खोपोली पोलिसांनी तातडीने तपासासाठी फॉरेन्सिक लॅबची टीम अशी घटनास्थळी पाठवली आहे। यावेळी त्यांना कारमध्ये 2 गोळ्या आढळल्या। सुमित जैन आणि अमीर खानजादा असे या मित्रांची नावे असून ते दोघे एस्टेट एजंट आहेत। बुधवारी रात्री 10:30च्या दरम्यान अमीर खानजादा यांना मीटिंगला जायचे म्हणून सुमित जैनसह बलेनो कारने ते निघाले। मात्र माघारी घरी न आल्याने दोन्ही मित्रांच्या घरच्या मंडळींनी एकमेकांशी चौकशी करून विचारणा केली। मात्र या दोघांचे मोबाईल बंद असल्याने याबाबत दोघांच्या कुटुंबियांनी नेरूळमधील पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली। कारला GPS सुविधा असल्याने कार मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या पालीफाटा एक्झिटच्या कडेला असल्याचे समजले। खोपोली पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपला तपास सुरू केला आहे।
छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले आहे, रडायचे नाही, लढायचे. आम्ही पळून जाणारे नाही, लढणारे आहोत. महिला मुलींच्या अत्याचारा प्रकरणातील नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल. ही गोष्ट विरोधकांना ठणकावून सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. त्यांना राजकारण करू द्या, कारण ते संवेदनाहीन आहेत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करतानाच विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. कोल्हापूरच्या तपोवन मैदानात महिला सक्षमीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, लोकसभा सदस्य धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील, यड्रावकर, राजेश पाटील उपस्थित होते.